आपण पाहतोय की इराण, इस्रायल व अमेरिका या युद्धाचा जो आहे तो फटका थेट आता शेतकऱ्यांना देखील याची ज्या युद्धाची झळ बसताना पाहायला मिळते. आपण पाहतोय की शेतकऱ्यांसाठी जे आहे ते शेततळे असेल, शेततळ्यातील कागद असेल, तसेच जे जनावरांसाठी चारा ठेवण्यासाठी मुरघास बॅग देखील बनवल्या जातात. त्यामध्ये जे आहे ते या युद्धाचा फटका याला देखील बसलेला आहे. सध्या प्लास्टिक मध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणात जे आहे ते दरवाढ झालेली आहे. त्यामुळं या युद्धाचा आता थेट हा शेतकऱ्यांना सुद्धा फटका बसत असल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळतं. आपण सध्या शेततळ्यासाठी असणारे तळवट असतील, तसेच शेततळ्याचे कागद असतील, तसेच जनावरांच्या चाऱ्यासाठी जे मुरघास बॅग असतात ते बनवले जातात त्या ज्या आहेत त्या कारखान्यावरती आपण आहोत. नेमकं कशा पद्धतीने याचा फटका बसतोय ते आपण जाणून घेऊया. काय सांगाल तुम्ही? अनेक दिवसांपासून जे आहे ते मुरघास बनवण्याचं काम करतात, शेततळ्याचा कागद बनवताय. कशा पद्धतीनं या युद्धाचा आपल्यावर परिणाम झाला आहे? कच्च्या मालाचे भाव वाढल्यामुळे ह्याचा 50 ते 60 रुपये किलोने भाव वाढलेला आहे. किलो मागे 50 ते 60 रुपये किलो. मुरघास बॅगेचा पण भाव भरपूर वाढलेला आहे. कच्च्या मालाचे दर असल्यामुळे डायरेक्ट शेतकऱ्यांना शेततळ्याचा कागद, ताडपत्री, मुरघास बॅग हे जास्त दराने विकावं लागते वरती कच्च्या मालाचे दर वाढल्यामुळे. काय सांगाल, कच्चा माल हा साधारण कुठून येतो आणि नेमकं कुठला कच्च्या मालामध्ये काय त्याचं? हे फॅब्रिक तयार, जो कागद तयार होतो कंपन्यामधून, वरती कच्च्या दाण्याचे प्लॅस्टिकचे रेट वाढल्यामुळे इथं खाली रेट वाढून विकावं लागते. साधारण किती टक्क्यामध्ये वाढ झाली? 25 ते 30% वाढलेले मटेरियल. याचा काय बाजारपेठेवरती परिणाम? शेतकऱ्यांना आम्हाला तोंड द्यावं लागतं प्रत्येक वेळेस. वरनच रेट वाढलेत, शेतकरी म्हणते तेवढे रेट का वाढलेले? डायरेक्ट शेतकऱ्यांना ह्या मालाचा युद्धाचा फटका बसलेला आहे. साधारण कशा पद्धतीने रेट आहेत सध्या मुरघास बॅगेचे? किती रुपयांनी दर वाढलाय? आता पहिला 2000 रुपये 1500 रुपये बॅगेचा रेट होता, आता 1700 रुपये 2300 रुपये बॅगेचा रेट झालेला आहे एका बॅगेमागे. साधारण किती रुपयांनी? 300 ते 400 रुपयांनी बॅगेचे रेट वाढलेले. शेततळ्याचा कागद देखील आता उन्हाळ्यामध्ये जास्त प्रमाणात लागतो, हो. त्याचे दर कसे आहेत? शेततळ्याचा कागद 20 ते 25 रुपये स्क्वेअर मीटरनी रेट वाढलेले कागदाचे. पहिला 90 रुपये स्क्वेअर मीटर होता, आता 110 115 रुपये स्क्वेअर मीटर चालू आहे. नक्कीच आपण पाहतोय की या जे आहे ते युद्धाचा फटका आहे तो आता शेतकऱ्यांना देखील बसतानाचं चित्र जे आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. यामध्ये जे जनावरांसाठी चारा ठेवण्याच्या ज्या मुरघास बॅग आहेत त्यामध्ये देखील 300 ते 400 रुपयांनी दरवाढ झाली असून शेततळ्याच्या कागदामध्ये देखील मोठ्या प्रमाणात जे आहे ते दरवाढ झाली आहे. या युद्धाचा फटका जो आहे तो आता थेट शेतकऱ्यांच्या बांधावर प्रति येऊन पोचल्याचं चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. शीतल कुमार मोठे, TV9 मराठी, करमाळा, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.